नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये। तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो, काहीतरी आंबट गोड असं खायची इच्छा होते। तर त्याच्यासाठी आज मी इथे टोमॅटोची चटणी बनवणार आहे, ती सुद्धा वेगळ्याच पद्धतीमध्ये। त्याच्यासाठी आपल्याला इथे पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी एकदम पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत, 10 ते 12 टोमॅटो घेतलेत। आता हे पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर आता हे सगळे टोमॅटो मी धुवून घेतलेत। तर आपल्याला हे टोमॅटो सगळे कोरडे करून घ्यायचे आहेत। तर टोमॅटो कोरडे करून घेतलेले आहेत। आता एका टोमॅटोचे आपल्याला 2-2 भाग करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, सगळे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत। तर इथे गॅस चालू केलाय आणि गॅसवर असं पसरट भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालते। तेल घातल्याच्या नंतर आपल्याला लसूण घालायचा आहे। 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या। लसणाबरोबर लगेच टोमॅटो तेलामध्ये घालायचे आहेत। गॅसची फ्लेम आता मी पूर्ण कमी करून ठेवलेली आहे। आता टोमॅटो बरोबरच मी इथे अर्धा चमचा जिरे घालणार आहे। तर हे बघा, आता सगळे टोमॅटो मी ह्या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत आणि गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे। तर झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्या टोमॅटो अधूनमधून थोड्या वेळाने चेक करायचे आहेत 10 मिनिटं झाल्याच्या नंतर। तर इथे मी चिंच घेतलेली आहे, एकदम थोडी चिंच घेतलेली आहे आणि ही चिंच आमच्या शेतातली आहे आणि चवीला खूप गोड आहे। ही चिंच आंबट नाही जास्त। तुमच्याकडची चिंच जर आंबट असेल तर याच्या अर्धी घेतली तरी चालेल। तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून भिजत ठेवते ही चिंच, कारण आपल्याला हे चिंचेचं पाणी वापरायचं आहे। तर इथे मी मध्यम आकाराचे 5 कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे मी एकदम बारीक चिरणार आहे। त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर ही कोथिंबीर सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ही चिरून घेते आता बारीक। तर हे बघा, 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। आता मी हे टोमॅटो एकदा मिक्स करून घेते, म्हणजे वरचे जे राहिलेले होते ते शिजले जातील, नाही तर मग काय होईल, खालचे शिजतील आणि वरचे जे आहे ते तसेच राहतील। तुम्ही जर कमी टोमॅटो वापरले असतील तर तुम्हाला मिक्स करायची गरज नाही लागणार, पण इथे मी आता टोमॅटोचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। तर परत झाकण ठेवून देते। तर हे बघा, आपले टोमॅटो आता शिजलेले आहेत। हे बघा, वरचे साल आता सहजच बाजूला होत आहेत। तर आता आपण हे सगळे साल आधी काढून घेऊया। तर कमी गॅसची फ्लेम ठेवून मला अर्धा तास लागलेला आहे टोमॅटो शिजवून घ्यायला। तर एक एक करून आता हे सगळे साल काढून घेते। तर हे बघा, मी आता टोमॅटोची साल काढून टाकलेली आहेत। तर आता याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर त्याच्यानंतर इथे जी चिंच भिजत घातली होती ती आता हाताने कुस्करून घेऊया आणि याचं पाणी आपल्याला याच्यामध्ये आता घालायचं आहे। तर हे आता हे राहिलेलं आहे ते मी आता बाजूला काढून टाकते आणि हे पाणी बघा, 2 चमचे पाणी झालेलं आहे। आपला पोहे खायचा चमचा असतो ते, तर तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये घातलंय। तर आता आपण मिक्स करून घेऊया। आता मिक्स केल्याच्या नंतर आपण हे टोमॅटो आता स्मॅश करून घेऊया। सगळे टोमॅटो मी स्मॅश करून घेते। तर मी गॅस चालूच ठेवलेला आहे, गॅस बंद नाही केलेला आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे पूर्ण। तर हे बघा, सगळे टोमॅटो आता स्मॅश झालेले आहेत। तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला जो कांदा आहे तो कांदा आता घालणार आहे। त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट पावडर आहे। तर ही जास्त तिखट नाहीये म्हणून मी 1.5 चमचा घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे चाट मसाला आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आहे। तर चाट मसाल्याने स्वाद खूप छान येतो। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथे कोथिंबीरचं प्रमाण सुद्धा थोडं जास्तच घ्यायचं आहे, त्याने भाजीला आपल्या चटणीला टेस्ट खूप छान येते। तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे। तर हे बघा, आपली टोमॅटोची चटणी तयार आहे।
तर मस्त त्याचा सुवास आलेला आहे आणि रंगसुद्धा बघा मस्त लाल आलेला आहे. तर तयार आहे आपली ही टोमॅटोची चटणी. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा अशा पद्धतीची चटणी. 2 घास तुम्ही जास्तच खाल. टोमॅटोची भाजी मुलांना आवडत नसली तरीसुद्धा ते मुलं खातील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब